SRA संदर्भात या ठिकाणी बँड्रा परिसरामध्ये आंदोलन सुरू असलेलं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की या ठिकाणी सर्वसामान्यांसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या ठिकाणी कार्यकर्ते आणि नेते उपस्थित झालेले आहे। संतोषजी, काय सांगाल, आज या ठिकाणी SRA साठी तुम्ही या ठिकाणी दाखल झाला आहात, आंदोलन करताय? नाही, नक्कीच, कारण या लोकांकडे गेली 27 वर्ष बघायला कोणाला वेळ नाहीये आणि हा मनसेने एक निर्धार केलेला आहे की त्यांना न्याय मिळवून द्यायचा, त्याकरताच आम्ही इकडे आता आलेलो आहोत। फक्त की सर्वसामान्य गेल्या अनेक दिवसांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत होते, अखेर आंदोलनाचं पवित्रा घ्यावं लागतं। हा निश्चित, दुसरा पर्यायच नाहीये, पर्याय नाहीये। आज 30 वर्ष हा प्रकल्प रखडलेला आहे, ह्यांना राहायला घरं नाहीयेत, वस्ती बकाल झालेली आहे। आज प्रेत जरी झालं, एखाद्याचा मृत्यू झाला तरी प्रेत आडवं आणता येत नाही, उभं करून आणावं लागतं, एवढी वाईट अवस्था आहे। काय या लोकांना घर मिळवण्याचा हक्क नाही? लोकप्रतिनिधी येतात इलेक्शनच्या वेळेला, निवडणुकीच्या वेळेला आश्वासनं देतात, आता निवडणूक झाली, गायब झाले। सरकार या ठिकाणी आली आहेत, पहिले काँग्रेस, आता ठाकरे गट। ठाकरेंचे आहेत ना, निवडणुकीला येऊन आश्वासन देऊन गेले, मतं घेतली, आता कुठे आहेत? या ठिकाणी आता वाटतंय की कारण मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी आहे, सर्वसामान्यांचा आवाज जो आहे तो आज SRAच्या कार्यालयामध्ये आपल्यासोबत अधिकारी देखील आहेत, तुम्हाला वाटत नाही? निश्चितपणे शेवट असं आहे, झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आवाज करावा लागतो, तो आवाज आम्ही केलेला आहे। आंदोलन आहे की अन्य कुठला पर्याय? आता चर्चेला बोलवलंय, आम्ही चर्चा करू, चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघाला तर ठीक आहे, नाहीतर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन मनसे करेल। खरं तर चर्चेसाठी मनसेच्या या खरं तर नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, मात्र चर्चा जी आहे ती सुरू असणार आहे। SRAच्या संदर्भात अनेक खरं तर तक्रारी दाखल झाल्या होत्या, अनेक प्रकल्प अशा पद्धतीने बनवलेले आहेत की ज्या ठिकाणी खरं तर सर्वसामान्यांना ये जा करण्यासाठी ही जागा नाही, कोणाचा अंत्यविधी करायचे असतील तर त्यासाठी ही जागा नाही, आणि गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात खरं तर तक्रारी प्राप्त होत होत्या, पण मात्र कुठल्याही पद्धतीचा न्याय मिळत नसल्याच्या खरं तर तक्रारी रहिवाशांच्या होत्या, सर्वसामान्यांच्या होत्या। आणि आता SRA कार्यालयाच्या खाली आपण बघतोय की या ठिकाणी हे मनसेचे नेते जे आहेत ते दाखल झालेले बघायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे आपण बघतोय की अनेक खरं तर लोक, सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते SRAच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं बघायला मिळत आहे। आपण बघतोय की सर्वसामान्यांना एका ठिकाणी घेऊन जे आहे ते सध्या पोलीस जात असलेले पाहायला मिळत आहेत, कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस देखील या ठिकाणी तैनात आहेत। आणि आपण बघतोय की घोषणांद्वारे जो आहे तो आपला राग जो आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य लोक व्यक्त करताना बघायला मिळत आहेत। याच लोकांना आता काही अंतरावर या ठिकाणी जे आहे ते थांबण्यासाठी पोलिसांनी सांगितलेलं आहे। अनेक बायका, अनेक महिला ज्या आहेत त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय की अनेक लोक खरं तर या आंदोलनामध्ये या ठिकाणी जे आहेत ते सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। SRAचा प्रश्न जो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, अनेक खरं तर वर्षापासून प्रलंबित आहे। या ठिकाणी अनेक महिला देखील सामील झालेल्या आहेत आंदोलनामध्ये, काय सांगाल, काय नेमकी मागणी असेल? आमच्या इथे आमचा विकास झाला पाहिजे। आज आम्ही किती वर्ष घाणीमध्ये काढणार, किती वर्ष गाडीमध्ये करणार? आमची मुलं बाळ एवढी, आमचं झालं पण आमच्या मुलांचं भविष्य काय? आमची मुलांचं लग्न होत नाही घाणीमुळे, मुली येत नाहीयेत, आम्ही किती वर्ष घाणीमध्ये काढायची? आम्हाला नको का आमचा हक्क? आम्ही आता झालो पण आमच्या मुलांना तर पाहिजे की नको? त्यांचा विकास व्हायला नको? किती वर्ष आम्ही या घाणीत काढणार? या ठिकाणी आपण बघतोय की प्रेमनगर, सिद्धार्थनगरचे रहिवासी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, पण आता हा धडक मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। याच्या आधी देखील अनेक सरकार आली होती, तुम्हाला वादे देण्यात आले होते SRA संदर्भात, काय नेमके वादे होते? बोलणारे खूप बोलतात, इलेक्शनच्या वेळेला बी खूप बोलतात, आम्ही करू, आम्ही हे करू, ते करू, पण कोणी इलेक्शन झालं, खुर्ची भेटली की कोणी लक्ष करत नाही, कोणी लक्ष करत नाही। मैडम, ये गरीबों के लिए योजना बन रही है तो इसमें क्यों इतना बड़ा भ्रष्टाचार हो रहा है? बिल्डर लोग अपनी मनमानी करते, SRA अपनी मनमानी करते। केंद्र लेवल का कायदा है आवास योजना गरीबों के लिए, इसमें क्यों इतना बड़ा भ्रष्टाचार हो रहा है? ये सब बंद करो। मेरे साथ भी ऐसा ही भ्रष्टाचार हुआ है, मैं घाटकोपर से मैं भी धरना पर अभी बैठी थी। सरकार बोलते हैं लेकिन सबको घर मिलेगा, सरकार बोलते हैं नहीं दे रहे। मेरी विधवा माँ को मैं गुजरात से लेकर यहाँ कितनी बार दौड़ रही हूँ, ये लोग मेरे को कोई जवाब नहीं दे रहा है। आज भी मैं गुजरात से आई हूँ, डायरेक्ट यहाँ पर आई हूँ। सरकार बोलतं की सगळ्यांना घर मिळणार, घर मिळणार, कधी मिळणार? कोण नाही? आम्हाला सोसायटी नको, आम्हाला सोसायटी नको, आम्हाला बिल्डर नको, आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे। आमच्या हक्काचे घर आम्हाला द्या, आम्ही म्हातारा झालो तरी पण काही होत नाही। काही तुम्ही बोला। या ठिकाणी जे आहे ते अनेक नागरिक देखील आहेत। मोदी सरकार
सरकार 2014 से बोल रहे हैं कि झोपड़पट्टी हटाओ, मगर झोपड़ी हटी नहीं है। आप हमारे एरिया सिद्धार्थनगर प्रेमनगर में आके देखो कैसा लोग ले रहे, वो वहाँ पे सांड पानी सब पानी ऐसा जा रहा है। तो हम हमारी सबको सरकार को अपील है कि अच्छा से अच्छा घर दे दो और कुछ नहीं है। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केलाय की श्रीरामाचा 14 वर्षाचा वनवास संपला, पण प्रेमनगर आणि सिद्धार्थनगर यांचा 30 वर्षाचा हा वनवास संपणार कधी, असा खरं तर मुख्य प्रश्न या निमित्तानं जो आहे तो रहिवाशांनी विचारलेला आहे। क्या बोल रहे हैं? हाँ बोल बिंदास। कमिटी के पास जाएंगे, आम्ही बिल्डरच्या सोबत आहे, त्याला सांगा भाडा द्यायला, आम्ही काम पाठच्या पुढचा भाडा दिया, आम्ही तिथे सोबत आहे। बिल्डर के पास जाएंगे, कमेटी मला एक्सेप्ट करत भाड़ा है, नहीं चाहिए। इसको उधर दौड़ाता है, उसको इधर दौड़ाता है। 12 बरस से बाल बच्चे, मेरी 2 औरतें चली गई, भाड़ा क्यों नहीं चाहिए? आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर वेगवेगळे प्रश्न जो आहेत तो नागरिकांचे उपस्थित आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर हे एसआरएचे असे असंख्य प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी प्रलंबित आहेत, पण न्याय कोण देणार? कारण एका ठिकाणी सरकार म्हणतं, अगदी केंद्रीय सरकार देखील म्हणतं की सर्वसामान्यांना घरं मिळणार, पण घरं मिळण्यासाठी अनेक अडचणींच्या समोर येतात, त्या अडचणींचा सामना कशा पद्धतीचा करायचा, विकासकाच्या अनेक गोष्टी समोर येतात, त्याच्या संदर्भात कसा सामना करायचा, असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य या ठिकाणी विचारताना बघायला मिळतात। आपण बघतोय की गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वयस्कर मंडळी जी आहेत ती देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत। काका, तुम्ही देखील आंदोलनामध्ये आलाय? हो मॅडम, मी या आंदोलनामध्ये आलेला आहे, कारण आज जवळजवळ ह्या सिद्धार्थनगर टेकडी, प्रेमनगर, सिद्धार्थनगर टेकडीपासून सगळ्या रहिवाशांनी पैसे खाऊन बेकायदा तोडलेला आहे, बेकायद्याने वागतात, लोकांच्या घरांची नासाडी केलेली आहे। आज 30 वर्ष झाली 2 बिल्डिंगी बांधून शाळी जिच्या तिथे अटकलेल्या आहेत। आमच्या घरातून पावसाचं पाणी जातं, पाणी गेल्यानंतर ते पाणी साफ करून आम्हाला राहावं लागतं, 2 दिवस जागरण करावं लागतं, मुलांची शाळेची सोय होत नाही, गरिबांच्या जाण्याची सोय होत नाही, एवढ्या पाण्यातून जावं लागतं, आणि त्या पाण्यातून जात असताना आज 30 वर्ष आम्ही आज जो काही दुःख भोगत आहोत, ती ही दुःख भोगत असताना देखील सरकारने आम्हाला काही मान्यता दिली नाही किंवा बिल्डरकडे गेल्यानंतर तिकडे पुढारी लोक आपले खिशा भरतात, आपल्या खिशात पैसे टाकतात आणि गरिबांच्या मनावर पाय देतात आणि पुढे होतात। एकाची 20-20, 30-30 झोपडी आहेत, त्यांना बसून भाडे मिळतं। तुम्ही मतदान करता? मतदान आज जवळजवळ 70 वर्ष झाली मतदान करून, ही निशाणी माझी आहे, ही निशाणी माझी आहे। अशी चंबुरकर नगरसेवक पदाच्या तिथपासून मी मतदान करतो। अनेक राजकीय पक्ष येतात, प्रत्येक वेळी आश्वासन देतात, एसआरए आणि सर्वसामान्य आणि मराठी माणसाचा मुद्दा प्रत्येकाच्या अग्रस्थानी असतो, मग अशा पद्धतीची अवहेलना का होते? अशा पद्धतीची आवाज हे सरकार, मला वाटतं आम्हाला खाव खुजाव आणि बत्ती बुजाव, बत्ती बुजाव असं आहे। अरे खाव खुजाव, बत्ती बुजाव, आपल्या खिशात नोट आली की गरिबांना खाली पडायचं। म्हणून बाबासाहेबांनी काय सांगितलं की शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ होऊन मरा आणि त्या बिल्डरला खाली ओढून तुमची सत्ता मागून घ्या, असे आमचे वाक्य आहे। परंतु हे आम्हाला पुढे जाऊन देत नाही, म्हणून आज ह्या ठिकाणी हा प्रकाश मारी सिद्धार्थनगर टेकडीवरून आज ह्या ठिकाणी आलेला आहे, आणि ते काम मरेपर्यंत आम्ही पुरे करून घेणार आणि आम्हाला आमची बिल्डिंगही मिळवून घेणार, अशी मी माझ्या रहिवाशांसोबत एक मताने एक विचाराने वागून एवढे भाषण पुरे करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर अनेक मंडळी जी आहे ती देखील दाखल झालेली आहेत, अगदी सगळ्या वयोगटातली मंडळी या ठिकाणी दाखल झालेली आहेत। प्रत्येकाचे प्रश्न आहेत, सरकार येतं, सरकार जातं, आश्वासनांचा पाऊस पडतं, मात्र हातात काही लागत नाही, आणि त्यामुळेच आज आंदोलनाचा पवित्रा घेऊन या ठिकाणी असंख्य मंडळी जमलेली बघायला मिळत आहेत। आता खरं तर न्याय मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक वेळेस असते, मात्र अधिकारी नेहमीच विश्वास देतात, पण त्या विश्वासाचं पुढे काय होतं याचा कोण विचार करतं का, असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन नितीन सवय, देही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।